निमगिरी व हनुमंतगड हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहेत। जुन्नर शहरापासून 25 किलोमीटर अंतरावरती हे किल्ले आहेत। हे दोन्ही किल्ले एकत्रितपणे एकाच टेकडीवरती 2 शिखरे तयार करतात। हडसर, चावंड, शिवनेरी, जीवधन, नारायणगड आणि सिंदुआ या किल्ल्याबरोबरच हा 7वा किल्ला महत्त्वाचा किल्ला आहे, ज्याने मध्ययुगीन काळात जुन्नर ते कल्याण बंदर नाणेघाट मार्गे व्यापारी मार्गाचे संरक्षण केले होते। सगळं हेवी ट्रेक वगैरे नाही, थोडं जास्त विकनेस जाणवतो माहित नाही आजचा ट्रेक कसं होणार। जय शिवराय मित्रांनो, मी जया मोरे एक ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण आलो निमगिरी आणि हनुमंतगडला भेट द्यायला। खंड्याची वाडी इथनं आपण आता एंट्री मारलेली आहे। खंड्याच्या वाडीमध्ये ज्यावेळेस याल त्यावेळेस नाही का तुम्हाला मित्रांनो शाळा दिसेल। तर मित्रांनो, इकडनं खंड्याच्या वाडीमधनं आपण आलो की इथं समोर शाळा आहे। शाळेपासून समोर चालत गेल्यानंतर समोर आपल्याला 2 किल्ले दिसतात। तर समोर नाही का आपल्याला 2 डोंगर दिसतात। तर इकडचा जो आहे तो निमगिरी आहे आणि इकडचा हनुमंतगड आहे। तर हा जो टॉवर आहे याच्या दिशेने आपल्याला चालत यायचं आहे आणि या दिशेने आपण चालत आल्यावरती आपल्याला समोरच्या बाजूने मधल्या घळीच्या दिशेने चालत जायचं आहे। घळ म्हणजे जो व्ही आकाराची दरी आपल्याला दिसते तिकडे चालत जायचं आणि तिथनं पुढे आपल्याला किल्ल्यावरती जाण्याचा रस्ता आपल्याला तिथनं दिसणार आहे। प्रॉपर अशी कुठलीही वाट नाही, कुठल्याही ठिकाणी नाही का तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईनबोर्ड वगैरे दिसणार नाही। त्याच्यामुळे खंड्याची वाडी, तिथनं शाळा आणि शाळेपासून हा टावर आणि ही व्ही आकाराची दर या पद्धतीनं तुम्हाला किल्ल्याची दिशा दिसते। आणि मित्रांनो, जसं आपण पुढे चालत आलो ह्या टावरच्या दिशेने आपल्याला इथं एक मोठी विहीर दिसते। खूप मोठी विहीर आहे पण पाणी फार खराब आहे। आणि आजच्या ट्रेकचे मानकरी आहेत अंशू, गणेश, प्रदीप, सोनाली मॅडम, प्रेम, सुरेखा, पूजा, ये आणि आकाश गोंदावले आणि बाळासाहेब मोरे असा माझा पूर्ण परिवार आज ट्रेकला आलेला आहे। अहो मी नाही पडत। अरे इथं पण ते पहा बेडू केवढे आहे। इथं बघ इथं. ओय इथं केवढे थांब ना लय मोठे तर तू। मित्रांनो, हे आमच्या घरातले सगळी माकडं चिंचाच्या झाडावरती चिंचा तोडतायत। हे बघ काय आहे, काय आहे? काय मला नाही खाऊ वाटत, नाही खाऊ वाटत, दिवस गेलेला नाही त्याला, त्याच्यावर चिंचा खाऊ वाटत नाही। आंबट्याला गोड नाही आहे। इकडे 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 कसली आहे? आंबट आहे, जास्त गोड नाही आहे। जास्त गोड नाही, आंबट आहे। हे मोरे अरे पळवली आणि खाली गोंदावले तोडतात। मी राहिलो, हा गणेश राहिले। छान झाले तोडले झालं। असे बिस्किट खातायत, तशा चिंचा खातायत ती लोक। आता काय बोलावं? कोणत्या गावात तुझे पाय कशी काय? मी नाही जा। मित्रांनो, काय सुंदर वाळू केलंय पहा मुंग्यांनी, अतिशय सुंदर। असं वाटतं गुलाबाच्या पाकळ्या आहेत। मित्रांनो, हे आहे भात शेती। माझ्या भाचीला घ्यायचा खेकडा छोटूसा, तो थांबत नाही बघ, पळतोय। पाणी कमी आहे, पाऊस नाही, त्याच्यामुळे शेतामध्ये पाणी कमी दिसतं। मित्रांनो, या पद्धतीने नाही का पाणी सोडलं जाते। वरच्या शेतातनं हे पाणी खालच्या शेतात चाललं, खालच्या शेतातनं त्याच्या खालच्या शेतात जातं। हा खाचरं म्हणते ती असली, खाचरं। हा इथं पण फुलं आहे, मुंग्यांचं वारूळ। अतिशय सुंदर वारूळ केलं मुंग्यांनी। आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। लांडगे असले चला पावसाळ्याच्या दिवसात तिकडे जाऊ नका बरं का, साप बसते। अवघड आहे पुरीचं। तुम्हाला आजारी पडणार कहाँ से आते हैं ये लोग? मित्रांनो, हे गेले सपाटीच्या रस्त्याने आपल्या अंगातले किडे बडबड करतायत। इकडे बघा मुंग्याने छान वारूळ केलं आणि इथे नाही का जुन्या मंदिराचे अवशेष आहेत, काही अतिशय सुबक अवशेष आहेत। एवढं शिल्लक राहिले
या साईडने थोडं स्ट्रक्चर शिल्लक आहे, बाकी सगळं तुटलंय. कशाचं मंदिर आहे पण हे? कशाचं तरी मंदिर आहे, पण इथं काहीच लिहिलेलं नाही आहे. मित्रांनो, वरती आल्यानंतर ह्या विरगळी आहेत. तर ह्या 2 तरी विरगळी आहेत आणि कुठल्या तरी देवीचं किंवा कशाचं तरी हे शिल्प आहे, लक्षात येत नाही. आणि हे समोरचं झाड अतिशय सुंदर दिसतं. पलीकडचं पिंपळाचं आणि ह्या आंब्याचा. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे भटकंती सुरू झालेली आहे. काही साईन बोर्ड नसल्यामुळं नाही का नक्की कुठं जायचं आहे हे कळेना, त्याच्यामुळे जंगलामध्ये फिरतोय. कुणाला रस्ता माहिती आहे रे? टार्गेट मात्र ते आहे. सापडलं? ओके. तर मित्रांनो, तर आतमध्ये काही विरगळी आहेत. तर इथे एक शिवलिंग आहे. इथं मारुती आहे, इथं गणपती आहे आणि ह्या विरगळी आहेत. विरगळी म्हणजे वीरांसाठी, म्हणजे शहीदांसाठी समाधी वगैरे बांधल्या आणि त्याच्यावरती काही डिझाईन, काही शिलालेख कोरलेले आहेत. तिकडून पाहू शकता तुम्ही. या पद्धतीने चहूबाजूने ते कोरलं गेलेलं आहे. आणि हे गोंदावले माझ्या नावाने सारखे सारखे ओरडत असतात. छोटी आहे ना मी. थोडं जर आत चालत आलो ना की इकडे पाहू शकतो ह्या विरगळी आहेत. तर याच्यावर विविध शिल्प कोरली गेलेली आहेत. तर ह्या वीरांच्या स्मरणार्थ जवळपास ह्या 42 विरगळी आहेत. हा कशाचा तरी खांब आहे, हा डिझाईन आहे खांबाची, याच्यावरती खांब उभं असेल. या अशा विरगळी आहेत. आणि समोर जे आपल्याला दिसतंय ते सपेटदा मारुतीचं मंदिर आहे. कारण ॲक्च्युली या दिशेला जायला रस्ता आहे, पण पाऊस आहे त्याच्यामुळे चिकचिक आहे खूप जास्त. पुन्हा आपण आलेल्या रस्त्याने जाणार. जसं आपण पुढे आलोत, इथे तुम्हाला बोर्ड दिसेल आणि बोर्डावरती नाही का तुम्हाला सगळं काही लिहिलेलं दिसेल. बोर्डावरती तुम्हाला किल्ल्याविषयी माहिती आणि किल्ल्यावरती कोणकोणती ठिकाणं पाहण्यासारखे, हे किल्ल्याची उंची, किल्ल्याचा प्रकार वगैरे या पद्धतीची माहिती तुम्हाला इथे मिळते. आणि या बाजूला सुद्धा किल्ल्याची माहिती दिली. आणि बराच वेळ मी शूट काढत बसल्यामुळं ही सगळी मंडळी नाही का इकडं माझ्या नावाने शिव्या घालत बसलेली आहेत. सो आय एम नॉट लाजिंग, कारण मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ दाखवण्यासाठी एवढे सगळी मेहनत घेते. काय म्हणणं आहे बायांना तुमचं? खूप वेळ लावताय तुम्ही. बस टीआयनी अधिकारी वरती चढलेत. हो हे बघा टीआयनी अधिकारी. चालायचं का नाही चालायचं? नाही, त्यांना वरती टीआयनी करायची. मला धक्का देऊ नका. हे बघा, हे बघा, हे 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 वरती गेलेत हे लोक. हे बघा, हे हे आणि मला सोडून गेलेत. विचारलं पण नाही यांनी वरती जाताना. नाही जाऊ दे, मरू दे. लोटू नका ना. इथून शिरते का पूजा? जाऊ शकले असते तर गेलेच असते. ही मंडळी मला म्हटले ते टाइमपास करतील, यांच्या माझा 5पट टाइमपास चाललाय. आम्ही कंटाळून हाय हे पोरगं तर बघा, हे नाही का बबल्या नाही का ह्याच्यात घुसला होता, गवतात घुसला होता. बबल्या कशी उडी मारली बा? उडी मी कशाला मारू? हा ना, साप होता तिथं ना. सगळीकडे इकडे अशी कढीपत्त्याची झाड आहेत बऱ्यापैकी. कढीपत्त्याची झाडं हडसर खूप आहेत. माझ्या हडसरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सगळीकडे कढीपत्ता आहे. असे जंगलातनं वाटे खाली बघ रे. आणि असं चढायचं प्रॉपर अशी पाय वाटे.
येशील माग तसं तू पडल्यावर का कोणाला व्हायचं नाही. चला ना दमादमाने काय नाही. मित्रांनो समोर तिथं पायऱ्यांची वाट आहे आणि इकडचा हनुमंतगड आहे. सो आपण पायऱ्याच्या वाटेने वरती जाणार. 1000 रुपये देणार आहे. तुम्ही लोक सांगा किती देणार आहे. काय म्हणली? मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे ना, तर मला 3000 रुपये देणार आहेत. रक्षाबंधनला या. नाही दिल्यावरती तुम्ही लोक द्या. ये बरं लाडकी बहीण तू लोकांची आमच्या लोकांना कोथंबीर आली तुझ्यासाठी. कोथंबीर कोथंबीर नाही, ते झेंडूचं झाड आहे. हे घ्या करलो बात. हे बघा हा यांचा झेंडू आहे. काय करावं तर ह्यांना ही बी वाकून बघते त्या झेंडूला. आणि हा कडीपत्त्याचं झाड बघा. हा म्हणजे हे कडीपत्त्याचं झाड बघा. कडीपत्ता सारखंच आहे का ते? कडीपत्ता सारखंच आहे. तब्बल कडीपत्ता सारखं. कडीपत्ताच कडीपत्ता. अरे चढा रे पटापटा. तुमच्यासाठी मागं थांबलो होतो केव्हाचे, तरी मध्येच टाइमपास करत बसले आणि वेळ घातला वायाला. चला बडा बडा. मित्रांनो हा मेन रस्ता आहे. इकडनं आलो पण आलो. लास्ट टाइम आम्ही पलीकडनं आलो होतो. ही सगळी मंडळी इकडनं आली खाली उतरून. मी वरनं जो माझा बोर्ड दिसतोय तिकडनं तशीच वरती गेले. मी मॅक्सिमम 15 मिनिटात वरती ट्रेक करून गेले होते. सोपा रस्ता होता. आणि आमचे सगळे मित्रमंडळीला 1.5-2 तास लागले होते. वरती जी गुफा आहे तिथं बिचारायचं मी 1.5 तास आहे सगळ्यांची वाट बघत होते. पहिले आणि लोकांनी मला आवाज दिल्यानंतर आवाज पण द्यायचे बंद झाले. म्हटलं वाघांनी पकडून दिलं काय माहिती या लोकांना. हो आम्ही 5 जण. आम्हाला वाघ पकडून नेणार तू एकटी. पण एक शेरनी 100 वाघों पर भारी होतीये. काय म्हणणं तुमचं? याचं उदाहरण सांगायचं का तुम्हाला? हा मोरे ह्याचं उदाहरण सांगू तुम्हाला. ह्याचं एकच उदाहरण आहे. लग्नात नवरदेव नाही का लग्न करायला येताना अख्खा वराड घेऊन येतो. नवरी नवरदेव सोबत एकटे कळलं? तर मित्रांनो 2 दिवस झालं तब्येत खराब आहे आणि माझी हालत खराब झाली. आता वरती चढून आल्यावरती प्रचंड घाम पण येतोय. विकनेस पण जाणवायला लागला आणि चक्कर पण यायला लागली. माझ्या मागं पायऱ्या आहेत पाहू शकता. असं गड हेवी ट्रेक वगैरे नाही आहे पण तब्येत खराब असल्यामुळे थोडं जास्त विकनेस जाणवतो मला. म्हणजे मला इतका घाम आला आता माहीत नाही आजचा ट्रेक कसा होणार आहे. तर मित्रांनो इकडनं वरती चढत गेलं तर पायऱ्यांची वाटे आणि या बाजूला गुफा आहेत. आपण पहिली गुफा पाहायला जाणार आहोत. लास्ट टाइम ह्याच गुफेमध्ये जवळपास 1.5 तास काढला होता. आणि मित्रांनो पाहू शकता हे सगळं वाऱ्याने झालं. वाऱ्याने पाण्यामुळं खळगी पडले त्याला. खळगे नाही ते कोरलेलं आहे सगळं. खळगी पडली ती. आणि ही जी दिसत आहेत तुम्हाला हे खड्डे ते मे बी इकडं खांब वगैरे लावून नाही का वरती तिथं पण आहे. इथं खांब वगैरे लावून ही जागा पूर्ण नाही का पॅक असेल जेणेकरून सैनिक इथं राहत असतील. असं स्ट्रक्चर आहे आणि समोरचं व्ह्यू तर मित्रांनो एकदम निसरडी वाटे. एकदम शेवाळलेले शेवा आणि वरती तर नाही का पायऱ्याच नाही आहेत. प्रेम जिथनं चालतोय तिथनं तर उचलत पडेगी सकती है भाई. नाही ते राहतो तिकडे ते हात तिथून तो पाय लेफ्ट पाय ठेवतो. लेफ्ट पाय ठेवतो कुठे ठेवू? या गॅपवर. हा तिथं असं मार्गदर्शन मला वाटत नाही. हाताच्या जोरवर फक्त ओ माय गॉड. मित्रांनो पाहण्यासाठी हे बघा आमचा पण व्हिडिओ पद्धतीने शेवायला आणि ह्या कातळातल्या पायऱ्या सगळ्या तुटल्यात. अर्ध्या राहिल्यात अर्ध्या तुटल्यात.
आपल्याला तिकडे बंधायचं आहे. सर चला कोणतरी आयडिया दे. नाही देखता आयडियाची कल्पना बाजूला. त्यांच्या आयडियाची कल्पना पक्क्या 90 डिग्रीमध्ये पाहिजे. तू जातीस का मी जातो? मी जाते. तुम्ही एवढे सगळे उभा राहिले ना इथं पाहिजे पहिला. हा ते पहिला. हा तो तिथं ते पलीकडे दुसरा. हा पलीकडे ते दुसरा. हा कर चल. नाही वरती चढ तूच चढ. सर सर मागे सर का मूव बॅक साईड. मला इकडे खाली ढकलशील म्हणून बाजूला हो जरा. इकडे इकडे माझ्याकडे. मी अशी एवढी गर्दी करून थांबल्यावर माझं अवघड होतंय. हा जा. मागच्या वेळेस पायऱ्या राहिल्या होत्या शिल्लक, आता अजिबातच इकडे पायऱ्या नाही. तर मित्रांनो हा एक खराच स्टार्ट. हे खरंच इझी नाहीये चढणं. तिथं वरती पाय द्यायचा तुला. इथं वरती पाय द्यायचा. तिथं ला चिरलं. हा चिरू दे. आमन चल. नाही सोडणार तुला. नाही सोडत. नाही सोडत. घट. चल रे बाबा तू राहिला. तिथं पाय द्यायचं तुला. तिथं थांब हळूच. हा त्याचे पाय लांब आहेत त्याचा फायदा झाला. तर मित्रांनो पूर्ण इथं कोरलंय. या साईडनी पण काताळ कोरलेला आहे. हा काताळ कोरलेला आहे पण असा तुटलाय आणि हा काताळातनं वरती पायऱ्या जातात. आणि खाली जर तुम्ही बघितला तर हा तुम्हाला असा नागवडणी वरती रस्ता हनुमंतगडाकडे जायला आणि खाली पाणी सगळ्यात स्वच्छ पाणी. तर मित्रांनो या पायऱ्या आहेत पूर्ण कातळात कोरलेल्या आहेत आणि समोर जर तुम्ही पाहाल हा बा तर इकडनं आपण पुढं गेलो पूर्ण हे तुटलंय. इकडे सैनिकांच्या राहण्याची सोय वर्षापासून जर पाहिलं तुम्ही तिकडनं पायऱ्या होत्या पण हे तुटलंय. फक्त इथनं तो खाली जाण्याचा रस्ता आहे आणि ही छोटी कावळीन मगाच्या पाशी काव काव करतीये. एक मिनिट ऐक ना. या मॅडमचं काहीतरी म्हणणं आहे. मॅडम घरी का जायला लागतंय? हिरकणी हूँ मैं, घर पे मेरे बच्चे. घरी जायला लागते. या हिरकणीला घरी जायला. आमच्या ऑफिस मधल्या एक मॅडम आहेत हा अपर्णा मॅडम. त्यांना त्यांचे गुडघे दुखतात. मी त्यांना म्हणलं मॅडम तुम्ही म्हातारे झाले असं मी म्हणू का? त्या म्हणतात नाही मी या ऑफिसची मल्लिका मल्लिका अरोरा आहे मी ऑफिसची. हा मल्लिका लक्षात ठेवा हा व्हिडिओ व्हायरल करणार आहे मी. तुमची मल्लिका अरोरा तुम्हाला नाही का ऑफिस मधून बाहेर हाकलून काढणार आहे. मित्रांनो आपण उजव्या बाजूने किल्ला फिरणार आहे आणि पूर्ण डाव्या बाजूने नाही का इथं जर तुम्ही पाहिलं तर काही स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. वाड्याचं वगैरे काहीतरी स्ट्रक्चर असेल तर फक्त खालचं फाउंडेशन राहिलंय वरचं सगळं तुटलेलं आहे आणि अतिशय सुंदर व्ह्यू आहे. पलीकडे तिकडे पण वाड्यांचे काही अवशेष आहेत शिल्लक. तर इथं 2 पाण्याचे टाके आहेत. एक वरती आहे खाली आहे पलीकडे 3 पाण्याचे टाके आहेत आणि हे आमच्या घरातले अति हुशार प्राणी मासे पकडतात. अरे ती स्टिक मासे पकडण्यासाठी आणली आहे का मी? तर इकडे काय तिकडे काय? हा बोल के. पाय टाकलेत कुठं टाकलेत? पाय टाकलेत महारे इथं नाही का फिश पाय भारी होतो. लय भारी करतात ते पायांना गुडगुड्या. वा 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 मेरा पण
रडायला काय झालंय मोबाईल 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 एन्जॉय करता दिलं पुढच्या सामाचं काय कामच नाही असं कशाचा प्रॉब्लेम इकडे नको बसू आता तिकडे दाखव पाणी पाणी लागतं ते लोक शाही नाहीत ते शाही लोकच नाहीये ते मोरे बघ ना कसं पळून गेलं तिकडे बूट बीट गोळा केला काहीतरी म्हण ना काहीतरी म्हण ती पडेल तिला धरा तिला का टाकूया पाणी तिला धरा आयशा इकडं 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 दोघं पण इकडं दोघं खाली या भिजवा एकमेकांना पण इकडं ते पाण्यात पडाल खाली पाण्यात इकडं पडाल पाण्यात पडते भरून पलीकडे हिच्या अंगावरती एक बकेट भर पाणी होता ते आला ते हे भरून आला इकडं उचल मामा ते उचल ते टाकायचा तू आला पप्पाचा ऐकू नको मला आयशा शूटिंग अरे मागवत माग आणि हा रंगपंचमीचा कार्यक्रम चाललेला आहे एक प्राणी रडतो इकडे दुःख झालेलं आहे साईडला तर बसायचं नाहीये हे प्राणी सगळे एकमेकांना भिजवण्याच्या नादात रडापडीचे कार्यक्रम आणि हे सगळं शूटिंग मी बंद ठेवूनच केलेलं आहे मित्रांनो इथं काहीतरी कोरलेलं आहे पण इतकं स्पष्ट झालं की ते दिसत नाहीये हे इंग्लिश अक्षर दिसतात तर मित्रांनो हे पिण्यासारखं पाणी आहे अगदी स्वच्छ आम्ही आत्ताच पाणी इथनं प्यायला भरून घेतलं आणि या टाकीतनं पाणी ही फुल झाल्यानंतर या टाकीत जातं या टाकीतलं पाणी मग खालच्या टाकीमध्ये जातं अशी रचना आहे पलीकडच्या साईडला तिथं जर पाहिलं तर तिथं काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात तर मित्रांनो इथंही काही वाड्यांचे अवशेष शिल्लक आहेत फक्त हे दिसतंय फाउंडेशन दिसतंय आणि आता दादावरती सांगतो तिथं साप आहे म्हणजे सगळे लोक साप बघतायत तिथं कारण तर गवत खूप आहे त्याच्यामुळं गवतात साप असणं नॉर्मल आहे सेफ्टी शूज असणं आवश्यक आहे वरती तिथं काही मंदिराचे अवशेष आहेत आपण इकडनं आलो इकडनं पलीकडे गावात गेलो आणि पलीकडे गावात गाडी लावून मग वरनं तिकडनं आपण असं इथं पाहिलात मित्रांनो तर इथं पण लांब लचक टाका एक कोरलेलं थोडं वरती चालत आलं तर आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतंय मंदिर आहे तर इथं शंकराची पिंड आहे आणि हे लक्ष्मी देवी सारखं दिसतंय दोन्ही साईडनी हत्तीची शिल्पत आणि मध्ये लक्ष्मी देवी पूर्ण स्ट्रक्चर ढासळलं आहे इकडनं तो पाण्याचा टाका दिसतोय हाही पाण्याचा टाका दिसतोय अगदी छोटीशी वाटे इथनं बाहेर निघायला पुढे आल्यानंतर आपल्याला आणखी दोन पाण्याचे टाके दिसतात तर मित्रांनो इथंही 2-3 पाण्याचे टाके आहेत हे 2 आहेत आणि वरच्या बाजूला आणखीन एक आहे हे बघा इथे आणखीन एक पाण्याचा टाका आहे बरंच घाण पाणी झालं आहे शेवा आल्या पूर्ण पाण्यावरती तर या पद्धतीची इथे आणखीन 3 पाण्याचे टाके आहेत मधला तो टाका तुटला आहे मधनं आणि पलीकडे जाण्याचा मार्ग खुंटला आहे इकडनं जसं आपण इकडे वरती जातो ते कसला तरी शिलालेख आहे
सगळ्या बाजूंनी माहीत नाही, तुम्ही पाहू शकता इकडनं काय आहे ते सांगता येणं कठीण आहे. हे वरती जे स्ट्रक्चर आहे हे बैलासारखं दिसतंय आणि खाली कोणीतरी झोपलंय असं वाटतंय. हे बैलासारखं स्ट्रक्चर आहे, पाहू शकता तुम्ही, बैल आहे तसं वाटतं आणि खाली झोपल्यासारखं स्ट्रक्चर. सेम तसंच इथे पण ही बैल जोडी असल्यासारखं दिसतंय. विष्णू अवतार असेल किंवा काय आहे नाही सांगता येणार, पण या पद्धतीने झोपलेलं स्ट्रक्चर. हे पाय आहेत या बाजूला आणि या बाजूला शिर आहे आणि वरच्या बाजूला तिथे आणखीन एक समाधी दिसते. तर इथे एक समाधी दिसते, कोणाची काय ते सांगता येणार नाही. इथलं वैशिष्ट्य म्हणजे ही पांढरी फुलं अतिशय सुरेख दिसते. वरती पण एक कशाच तरी स्ट्रक्चर आहे, तुटलं आहे. ती मंडळी तिथंच नाश्ता करत बसलेत. हे ते पाण्याचं टाका, ती समाधी, मग अशी पाहिजे स्ट्रक्चर. त्या बाजूला तिथं शंकराचं मंदिर आणि आपण शोधतोय त्या गुफा. तर मित्रांनो, या किल्ल्यावरती बऱ्यापैकी पाण्याचे टाके प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक ठिकाणी म्हणजे पाण्यामुळे खूप मोठा राबता असेल या किल्ल्यावरती त्या काळामध्ये. तर बऱ्यापैकी जिकडे पाहावं तिकडे पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सगळी मंडळी शेवटी ह्यांनी त्यांचा खाण्यापिण्याचा ब्रेक घेतलेलाच आहे. काय चालताय रे? मनापासून नाही आणायचं, काय आणायचं तर आणायचं आणि मनापासून नाही आणायचं. शेंगदाणे लाह्या निवडून निवडून खात आहेत गोंधवली. तुमचं काय म्हणणं आहे? कोणी आणलं हे? ह्या रडक्या पोरीने आणलं कांदा कुठे? बाई जरा मला सांगशील का तू का रडली? कशाचाही रागच, कशाचाही प्रॉब्लेम. मुलगा खवळलाय मला. काऊन खवळलाय? मग मी त्यांना सॉरी म्हणणारच होते. मी बघितलं नव्हतं कोण पाणी मारतंय. मला ते सॉरी म्हणायच्या अगोदर मला लय राग आला. तर मित्रांनो, इथं समोर नाही का स्ट्रक्चर दिसत आहे माझ्या हिशोबाने. इथे गुफा आहेत, इथे गुफा आहे. गुफा आहे, पाणी आहे आणि गुफेमध्ये पूर्ण पाणी भरलं. मित्रांनो, खूप मोठी गुफा आहे, आतमध्ये पाणी भरलं आणि पलीकडे खिडकी आहे. खूप चिकचिक आहे, खाली पाणी आहे. त्याच्यामुळे पहा तर तिथे खिडकी आहे आणि ही गुहा आहे. म्हणजे पावसाळ्यात आहे पाणी भरले, पण हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तुम्ही दोन्ही सीझनमध्ये इथं येऊन थांबू शकता, स्टे करू शकता. इकडनं पुढे गेल्यावरती आणखीन एक गुफा होणार की आहे का? हे पहा, इकडे पण गुफा. मध्ये पाहिलं उतरून गेल्यानंतर ही पलीकडची आहे, ही पण बरीच मोठी आहे आतमध्ये. हे पडलंय सगळं, इकडनं ढासवून आतमध्ये आलं. ही पण बरीच मोठी गुफा आहे. तर इकडे आणखीन एक गुफा आहे आणि आकाश गोंदावले म्हटलं तसं इथं म्हणा. मित्रांनो, आतमध्ये पण नाही का खूप मोठी गुफा दिसते. मित्रांनो, आतमध्ये 2 कप्पे इकडनं एक आहे, झोपण्यासारखं आहे पण, आणि इकडनं पण छोटी आहे. आणि आतमध्ये काही दिसत नाही, बरेच डीप मध्ये आहे, लक्ष देत नाहीये. डीप आहे आतमध्ये, बरेच खोल पत्र आहे का? कोणी टाकला असेल एखादा तुकडा. आतमध्ये मोठे नाही, बऱ्यापैकी आहे. तर असं जर पाहिलं तर जिथपर्यंत प्रकाश जातो तिथपर्यंत ती गुफा आहे, पण ते अंधारात दिसत नाही. पलीकडच्या गुफेत नाही, या गुफेत येण्यासाठी रस्ता इकडनं हा रस्ता आहे. आणि इकडचं पूर्ण स्ट्रक्चर खाली घासायचं. इकडे काही चुली वगैरे मांडलेले आहेत. इकडे इकडनं आतमध्ये या पद्धतीच्या गुफा आहेत. म्हणजे सैनिकांना वगैरे राहण्यासाठी त्या काळामध्ये केलं गेलं असेल, किंवा या साईडला
ते हायण्यासाठीच हे सगळे किल्ले बांधण्यात आलेले होते. त्याच्यामध्येच सिंदोळा असेल, हडसर असेल, प्रसन्नगड असेल, जीवधन असेल, शिवनेरी असेल, यासारखे किल्ले या साईडला बांधण्यात आले होते. त्यापैकीच निमगिरी आणि हनुमंतगड हे सुद्धा येतात. जवळपास इकडं 7 हे किल्ले बांधण्यात आले होते. इथं पण गुफेसारखं स्ट्रक्चर आहे, पण तुटले. आतमध्ये जायला काही चान्स नाही. वरच्या बाजूला फुलं आहेत पांढरी, अतिशय सुंदर दिसतात ते फुलं. म्हणजे इथं ऑक्टोबर महिन्यात जर आलात ना, हा अख्खा पठार म्हणजे नाही का पांढऱ्या फुलांनी अगदी फुलून गेलेलं असतं. तर कमी आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रचंड पांढरी फुलं असतात तिकडे. आणि समोर जो दिसतोय तो आहे हनुमंतगड, जो आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. नेक्स्ट टार्गेट म्हणजे इथनं गेल्यानंतर ते नेक्स्टच आहे ना. हे फर्स्ट टार्गेट होतं ना आपलं. माझा बूट भिजलाय. ती कसली आरतीवारी बघ. खाली उडी मारशील. भिजलेले बरे. पक्का करणार आहे का असं? नाही नाही आज तू प्लीज नाही. असं मी करणार आहे. कल जातात काय? खाल्लं नाही का सगळं? खाल्ले. तर मित्रांनो, समोरचा किल्ला आता आपण करणार आहे. समोर आहे हनुमंतगड. आपण निमगिरी पूर्ण संपवला. निमगिरी संपूर्ण पण जरा हनुमंतगडाकडे. तर या बाजूने आपण सुरुवात केली होती मगाशी. तर मित्रांनो, समोरून आपण असं जाणार आणि वरती तिथे पायऱ्या आहेत. जवळपास 70% किल्ला सेम आहे. घळीच्या अलीकडं निमगिरी आणि घळीच्या पलीकडे हनुमंतगड आहे. मित्रांनो, इकडनं खाली उतरून आल्यानंतर या बाजूने जर खाली गेलात तर तुम्ही खाली गावात उतरून जाल. तर आपल्याला या बाजूने जायचं आहे. या बाजूने जाऊन आपण पलीकडे हनुमंतगडाला बघण्यासाठी जाणार आहेत. हा, तिथं खूप मोठी गुफा आहे, पण तिकडे जायचा रस्ता तुटला आहे. तर वरच्या बाजूला नाही का खूप मोठी गुफा आहे. ही गुफा आपल्याला नाही का पलीकडे हनुमंतगडावरनं चांगली दिसते. आणि हे बघा मंडळी आमची कशी चालली आहेत. तर मित्रांनो, ही घळ आहे. आपण खाल्लं तिथनं आलो आणि तिकडं आपण तो जो कॉलम आहे हे आहे लाईटचा खांब, तिकडनं आपण स्टार्ट केलं होतं. तर मित्रांनो, खाली कसलाच रस्ता नाही आणि इथं कातळात कोरलेल्या पायऱ्यांचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. मला पण घे ना. मी पण असल्या रस्त्याने कसले रस्ते मी चल की पटापटा पुढे तू. नाही बाबा, गेलीस तर माहिती पाहिजे ना कुठनं गेली, कशी गेली, म्हणजे इन्फॉर्मेशन आहे. तर अशा पद्धतीने आम्ही वरती चढत आहोत. सो हे सगळं चढायचं म्हणजे काय, हे मजा येत आहे. अजून ट्रेकर आले तिकडे. ओ माय गॉड, कितना बड़ा इन्फॉर्मेशन दे दिया तुमने, हमको तो पता ही नहीं चला. तर मित्रांनो, आपण खाली असं चढत वरती निमगिरीला गेलो होतो. तर तुम्ही पाहू शकता हे स्ट्रक्चर दिसतं. इथनं आपण चढत वरती गेलो होतो या बाजूने. इकडे काही त्याच्या शेजारी गुफा आहे. इथे ही गुफा आहे, तर तिथं आपल्याला जाता आलं नाही. पलीकडे इथे पण काही गुफा आहेत, पण सगळं तुटलेलं असल्यामुळे आपल्याला तिथनं जाता आलं नाही आहे. आणि खूप सुंदर स्ट्रक्चर वाटतं आहे. खाली जर तुम्ही पायऱ्या पाहिल्या तर ह्या त्या पायऱ्या आहेत. या बाजूने आपण आलो. या बाजूने त्या पायऱ्या खालपर्यंत जात आहेत. इकडनं या पायऱ्या तुम्हाला दिसतील. या पायऱ्याच्या वाटेने आपण मगाशी वरती गेलो होतो. अतिशय सुंदर स्ट्रक्चर. इकडनं आपल्याला किल्ला म्हणजे निमगिरी या साईडने बघायला अतिशय सुंदर वाटतं. आणि पूर्ण किल्ल्याची तुटफूट झाली आहे. फक्त ही एवढी वॉल शिल्लक आहे. ती पण वरनं दिसत नाही, ती इकडनंच गडावरनंच दिसते. पलीकडे एका ठिकाणी वॉल शिल्लक आहे. हे बघा, इथे ही वॉल शिल्लक आहे. बाकी सगळं काही तुटलं. एवढीच काही ते तटबंदीचे काही काही अवशेष शिल्लक आहेत. इथं काही शिल्लक आहेत आणि इथे काही शिल्लक आहेत. बाकी कातळात कोरलेल्या खालच्या पायऱ्या सगळ्या तुटल्यात. कातळात कोरलेल्या वरच्या साईडला आपण ज्या हनुमंतगडाला येतो त्याही पायऱ्या सगळ्या तुटल्यात. खालनं आपल्याला काही पायऱ्या दिसल्या. आता इथनं वरती जाताना आपल्याला काही पायऱ्या वगैरे नाही आहेत. बिना पायऱ्यांचंच आपल्याला वरती जावं लागणार आहे. सर खरंच अतिशय सुंदर व्ह्यू आहे.
तर मित्रांनो इथं काय स्ट्रक्चर फक्त दिसतं हे तुम्हाला पाहायला मिळेल. या बाजूला काही अवशेष गाड्याचे शिल्लक आहेत, तटबंदी काही शिल्लक आहे, बाकी सगळी तुटफूट झालेली आहे किल्ल्याची. विशेष काय हनुमंतगडावरती पाण्याचे टाके शिवाय नाही आहे. आपण प्रयत्न करणार आहोत की तुम्हाला पूर्ण 360 डिग्रीमध्ये किल्ला फिरून दाखवणार आहे. या किल्ल्यावरनं बऱ्यापैकी गड दिसतात आणि इकडनं निमगिरी मात्र अतिशय सुंदर दिसतो. ते मंदिर जिथं आपण दर्शन घेतलं पहिला पानाचा टाका आणि इकडनं पायऱ्याच्या वाटेने आपण खाली आलो. तर मित्रांनो या बाजूला काही तटबंदी आहे, वरती इथं एक पाण्याचा टाका आहे. काय हा पण पाण्याचा टाका आहे की तटबंदीचाच अवशेष आहे कळत नाही. तुम्हाला ही गडाची तटबंदी दिसेल, इकडनं असं येण्यासाठी आहे आणि इकडच्या बाजूला आतमध्ये काहीतरी अवशेष आहेत. आपल्याला कव्हर करता येत नाही तरी खालनं तुम्ही पाहू शकता कुठल्याही बाजूने इथे येण्यासाठी कुठला रस्ता दिसत नाही. आणि ह्या पायऱ्या आहेत आता पूर्ण भरून आले मातीने. मोठा कातळात कोरलेला पाण्याचा टाका आहे. तर इथं काही गडाचे अवशेष शिल्लक आहेत, पूर्ण तुटलं आहे, काहीच दिसत नाही. फक्त काही तुटलेले अवशेष फक्त आपल्याला पाहायला मिळतात गडाचे. पावसामुळे मात्र सगळं स्लिपरी झालं. असा अवशेष शिस्तीत 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 हळू हळू. मस्त 4-5 स्टेप तर ती घसरत वरनं खाली आली आहे. खूप स्लिपरी झालं. प्रॉपर शूजला ग्रीप पाहिजे आणि माझ्या शूजला इतकी ग्रीप असताना सुद्धा माझे पाय सटकतात. विचार करू शकता की तुम्ही केवढं स्लिपरी आहे. या बाजूला आणखीन एक पाण्याचा टाका आहे, तो बघण्यासाठी आपण खाली आलो. मित्रांनो हा इथं आपल्याला आणखीन एक पाण्याचा टाका पाहायला मिळतो. वा काय व्ह्यू आहे गडावरनं, खरंच पाण्याचा व्ह्यू आहे. समोर तिथं पण तटबंदी आहे. तर मित्रांनो असं वाटतंय की नाही का जंगलातनं चाललोय. इतकी दाट झुडपं आहे तिथं या गडावरती नाही का. म्हणजे काही वास्तू वगैरे काही दिसतच नाही, इतकी झाडी आहेत. आणि हा गड तसा अपरिचितच आहे. हनुमंतगडावर सहसा निमगिरीवरती येतात आणि तिकडनंच लोक परत जातात. आणि बऱ्याच लोकांना असंही वाटतं की हा निलगिरीचाच एक भाग आहे, त्याच्यामुळे इकडे कोणी येत नाही की ठीक आहे लांबनंच शूट करतात आणि जातात. हनुमंतगडाकडं स्पेसिफिक असं कोणी येत नाही. ह्या पाहू शकता या साईडनी सगळे किल्ले पाहायला मिळतात आपल्याला. जास्त गडद झाडी असेल, म्हणजे लास्ट टाइम आम्ही ऑक्टोबरमध्ये आलो होतो, इतकी झाडी होती गडद. माझ्या डोक्या एवढं तर गवत होतं. म्हणजे आम्ही जर आमच्यामध्ये 2-5 फुटाचं अंतर पडलं तर ही बघा ही मंडळी आम्हाला सोडून सोडून मगाच्यापासून फिरतायत. ए मंडळी हॅलो ओके. त्या मंडळीने आपल्याला सांगितलं तिकडे जाऊ नका, इकडंच या. तर मित्रांनो या बाजूला पाण्याचा टाका आहे. 2-3 पाण्याचे टाके आहेत. त्या पाण्याच्या टाक्यांव्यतिरिक्त दुसरं असं पाहण्यासारखं काही विशेष नाही आहे. कारण आपल्याला नाही का या साईडला काही मिळणार नाही आहे. समोरच पाण्याचे टाके आहेत. गणेशला घेऊन जाणार मी खाली. मित्रांनो समोरचा हा डोंगर आहे ना अगदी शंकराच्या पिंडीसारखा तुम्हाला दिसेल. असं वाटतं की शंकर आणि पुढे नंदी आहे आणि ती शंकराची पिंड. अतिशय सुंदर व्ह्यू वाटतं. आणि पाणी इतकं मित्रांनो स्वच्छ आहे, कोणी येत नाही त्याच्यामुळे पाण्याची चबाढवळ होत नाही. निळं पाणी अगदी निळं पाणी. हे पाणी तुम्ही आरामात पिऊ शकता, काही पण इश्यू नाही.
पाहू शकता अतिशय स्वच्छ पाणी आहे. आणि तुम्ही जर खाली पाहिलं माझा पाय दिसत नाहीये, इतकं गवत आहे खाली. त्याच्यामुळे खाली साप असू शकतात, काही असू शकतात. शूज घातल्याशिवाय ट्रेकला यायचं नाही, मी नेहमी सांगते ते ऐकायचं. आणि हे पाणी पिण्याचं लायक आहे. तिथे टाका, इथे टाका, पण हा टाका अतिशय स्वच्छ आहे. कुठं रस्त्यात शोधला पाहिजे. गाडीवरती पडला का? टिकली पडली आहे त्यांची, टिकली पडली आहे. एवढं पण रुसून नाही, पण मी एवढ्या वेळेस समजवत होते, त्याचं ऐकण्याचं मूड होतं. इकडं तोंड दाखवत. मग दिला की तुम्हाला इकडे तोंड दाखवत. इकडे तोंड दाखव. महान लोक, हे अति महान लोक. हा पोरगा काय म्हटल्या, जरा वर तोड कर. हा काय म्हटलं सांग आता लवकर. नाही 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 बोल, सांग लवकर सांग. आधी तुम्ही आधी काय म्हणायचं माहितीये का? बोलले तुम्ही गोप्रो म्हणायचं, पण मला वाटायचं तुम्ही कोकरू म्हणतात. कोकरू. नंतर मी नाव वाचलं. तो दोस्तों आपको बता दूं, ये सारे लोग भीड़ से ही आते हैं. कहाँ से आते हैं सवाल मत पूछना मुझसे. ये भीड़ से आते हैं, ये भीड़ से नहीं आते. ये नहीं. और वो बताते हैं कि वो कोकरू. माझं तर काय ते गाणं आलं होतं आमिर खानचं, ए क्या बोलती तू आती का थंडाला. आता थंडाला घूमेंगे फिरेंगे ऐश करेंगे और क्या थंडाला. थंड आणून काय करायचं. हे बघा, हे दुसरं आणखी चौथं कोकरू. हे वर्जन आहेत, हे बिडाचे वर्जन आहेत. थोडीशी कल्ली तर पडशील. कळणारच नाही तुम्ही, ऊन लागतंय लय. काय घुमेंगे फिरेंगे तो थंडा चाहिए. थंडाला, अरे म्हणलं थंडाला काय करायचं. तर ही कामवाली बाय, हे बघा गवतात न नाही का ते रानात न ते खुरपायला आल्या. ते ती डोक्यावरती काय तर चढवलाय आणि तिचं कशाची भाजी करायची. हा त्याची भाजी करायची तिला. तर ते तिला असं वाटतंय की हा कशावरती गवत जास्त झाले, म्हणून किल्ल्यावरती गवत जास्त झाले म्हणून आमची पोरगी गवत उपटती आहे बघा. गंप्या भरायला लावा अजून. आणि ह्या धरून आणलेल्या आणखीन दोघी जणी, काय सांगावं मित्रांनो. इथं आणखीन एक पाण्याचा टाका. तर गडकोटांवरती किंवा हनुमंत गडावरती फक्त पाण्याची टाकी शिल्लक आहे, बाकी काहीही पाहायला शिल्लक नाही. तर मित्रांनो आणखीन थोडंसं पुढं झालं तर इथे आणखीन 2 पाण्याचे टाके आहेत. आणि या बाजूला पण आणखीन एक पाण्याचा टाका. हा पण अतिशय स्वच्छ आणि निळा पाण्याचा टाका आहे. हे पाण्याचे टाके 2 घाण आहेत, शेवाळलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये. इकडनं हॉल पाडले तर तिकडे जाते पाणी. इकडे होल पाडले का? ये देखो, ये गूगल का वर्जन है. ये बोल रहे हैं इधर से टाकी को होल पाड़े है और इधर पानी आ रही है. ही तर तळ दिसतो इतकं स्वच्छ पाणी. तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉनवरती पण क्लिक करा. आणि तुम्हाला माझ्यासोबत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. कारण अशा नवीन नवीन ॲडव्हेंचर्समध्ये किंवा अशा विविध किल्ल्यांना आम्ही नेहमीच भेट देत असतो. तर तुम्हालाही आमच्यासोबत अशा विविध किल्ल्यांमध्ये फिरायला किंवा पाहायला आवडेलच. थँक्यू फॉर वॉचिंग.